रेल्वे पोलिसांनी आंदोलन चिरडले, शेतकऱ्यांचा संताप, बळाचा वापर करून रोखले। परभणी परळी रेल्वे बाह्य वळण प्रकल्पासाठी होत असलेल्या भूसंपादनात अल्पमोबदला व फसवणुकीच्या निषेधार्थ महाराष्ट्र राज्य विकास सभेच्या वतीने 5 जून रोजी सकाळी बंगलोर एक्सप्रेस रोखण्याचा प्रयत्न करण्यात आला। गंगाखेड रेल्वे स्थानकावर घोषणाबाजी करत आंदोलक आत जात असताना रेल्वे पोलिसांनी साखळी करून त्यांना रोखले व बळाचा वापर करून आंदोलन चिरडले। बंगलोर एक्सप्रेस निघून गेल्यानंतर आंदोलकांना मोकळे करण्यात आले। रेल्वे निरीक्षक श्रीकांत डोंगरे व रेल्वे अधिकाऱ्यांनी निवेदन स्वीकारून बाधितांच्या समस्या समजून घेतल्याने आंदोलन शांत झाले। भूसंपादन प्रक्रिया थांबवणे, नोटिफिकेशन रद्द करणे आणि मावेजात भेदभाव न करण्याची मागणी बाधितांनी केली। या आंदोलनात ओमकार पवार, योगेश फड, गोपीनाथ भोसले यांच्यासह मोठ्या संख्येने आंदोलक उपस्थित होते। टाइम्स ऑफ महाराष्ट्रासाठी परभणी जिल्हा प्रतिनिधी अनिल शेटे यांचा रिपोर्ट। आज या ठिकाणी बाह्य वळण रस्ता बाधित शेतकऱ्यांच्या आणि घर भाडे घर मालकांच्या प्लॉट धारकांच्या वतीनं या ठिकाणी गंगाखेड रेल्वे स्थानकावर रेल रोको आंदोलनासाठी आम्ही या ठिकाणी आलो असता या ठिकाणी पोलीस प्रशासनानं आम्हाला आमच्या हक्क आणि कायदेशीर मार्गानं आंदोलन करण्यासाठी या ठिकाणी रोखलेलं आहे। आम्ही या ठिकाणी आमचे कायदेशीर मागण्या या ठिकाणी घेऊन आलेलो आहोत। या ठिकाणी विडंबन असं आहे की ज्या शेतकऱ्याची या ठिकाणी जमीन लाटली जात आहे, ज्या शेतकऱ्यांचं घर या ठिकाणी लाटलं जबरदस्तीनं घेतलं जात आहे, ज्या घरमालकाच्या घरावर या ठिकाणी बुलडोजर सरकार चालवणार आहे, त्याच शेतकऱ्याकडून त्याच घरमालकाकडून 3% 6% या ठिकाणी GST आकारला जात आहे। मी म्हणतो या इतकं विडंबनाची गोष्ट या जगामध्ये काही असू शकत नाहीये। आमची या ठिकाणी रास्त मागणी आहे 2013च्या कायद्याप्रमाणे बाजारभावाच्या 5 पट जर तुम्ही आम्हाला मोबदला देणार असाल तर आम्ही या ठिकाणी तुमचे रस्ता रोखण्यासाठी या ठिकाणी आलेलो नाहीत, पण आमचा हक्क आणि अधिकार या ठिकाणी आम्हाला मिळाला पाहिजे। 2013च्या कायद्याप्रमाणे जो सांगतो की या ठिकाणी योग्य न्याय मिळाला पाहिजे, या ठिकाणी आम्हाला न्याय मिळाला नाही। दुसरी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जे 2013च्या कायद्यामध्ये पारदर्शकताचं मूल्य या ठिकाणी प्रस्थापित केलं आहे। अशा कोणत्याही प्रकारची पारदर्शकता या ठिकाणी गंगाखेड महसूल प्रशासनानं या ठिकाणी ठेवलेली नाही। या लोकांची फसवणूक करून या लोकांना माघारी यांच्या संयुक्त मोजणी करण्यात आली। कोणत्याही प्रकारचे संयुक्त मोजणी करताना लोकांना विश्वासात घेण्यात आलं नाही। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे गंगाखेडच्या उपविभागीय अधिकारी कार्यालयानं जी या ठिकाणी भूमी अधिग्रहण संपादन करताना जी प्रक्रिया केली ती कम्प्लिटली माफिया प्रॅक्टिस आहे असा आमचा आरोप आहे। लोकांना या ठिकाणी खोटं आश्वासन देण्यात आलं, लोकांना बाजारभावाच्या 5 पट या ठिकाणी मावेजा देण्याचं आश्वासन देण्यात आलं, पण ज्यावेळेस प्रत्यक्षात या ठिकाणी जे प्रत्यक्षात मिळालं त्यावेळेस बाजारभावाचं सुद्धा या ठिकाणी मूल्यांकन मिळालं नाही। भूमी अभिलेखचे कर्मचारी असतील किंवा अनेक विभागाचे संयुक्त मोजणीतील कर्मचारी असतील, यांनी बाधितांकडून भरमसाठ पैसा या ठिकाणी उकळलेला आहे। या ठिकाणी लोकांची ब्लॅकमेलिंग केलेली आहे। या सर्व ब्लॅकमेलिंगचा आणि या पैसे उकळण्याचा आम्ही या ठिकाणी तीव्र धिक्कार करतो आणि प्रशासनाच्या या कार्य पद्धतीवर आम्ही या ठिकाणी तीव्र निषेध करतो। आमचं या ठिकाणी म्हणणं आहे की जोपर्यंत आम्हाला योग्य मोबदला देत नाहीत तोपर्यंत आम्ही या ठिकाणी काम करू देणार नाहीत। इन्क्लाब जिंदाबाद, लाल सलाम।